पुणे बलात्कार प्रकरणातला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेची चौकशी सुरू झालेली आहे। सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा हे गाडेची चौकशी करतायत। पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटीलही गाडेची चौकशी करतायत असं कळतंय। लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दत्ता गाडेची कसून चौकशी सध्या सुरू आहे। काल रात्री त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर तो सध्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि त्याच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे। किंबहुना आज त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजरही करण्यात येणार आहे 11 वाजता। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला अधिक माहिती देतील। मिकी, काय ताजा अपडेट आहे? स्वारगेट एसटी डेपो या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे दत्तात्रय गाडे, हा याला सकाळी लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि आता या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत। पुण्याचे जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा आणि त्याचबरोबर डीसीपी स्मार्तना पाटील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पूर्ण चौकशी या ठिकाणी करणार आहेत। आतमध्ये लॉकअपमध्ये ते गेलेले आहेत आणि या आरोपीसोबत या ठिकाणी ते वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। कारण काही वेळातच जे रिमांड रिपोर्ट आहे, अर्थात कोर्टामध्ये जाण्यापूर्वी रिमांड रिपोर्ट या ठिकाणी तयार करायची आहे आणि त्यामुळेच अधिकारी जे वरिष्ठ अधिकारी आहेत याच्याकडे विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आहेत। घटनेच्या संदर्भात अँगलने सगळं काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातील आणि त्यासाठी स्वतः जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा आणि त्याचबरोबर डीसीपी काही वेळातच क्राईम डीसीपी देखील या ठिकाणी येतील। मात्र आता जर आपण बघितलं तर पुण्यातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वेगवेगळे प्रश्न, कारण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली होती त्या अनुषंगाने हा आरोपी पकडणं खूप महत्त्वाचं होतं आणि आज पहाटे जवळपास 3च्या सुमारास त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। या लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि आता जर आपण बघितलं तर वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत। आतमध्ये या ठिकाणी कसून चौकशी केली जाते। वेगवेगळे प्रश्न, जे रिमांड रिपोर्ट आहे कोर्टामध्ये सादर करण्यासाठी तो देखील आतमध्ये तयार होतोय। जवळपास 2च्या सुमारास या आरोपीला पोलीस इथून शिवाजीनगर कोर्टामध्ये नेणार आहेत आता जी माहिती मिळते त्यानुसार, आणि त्यामुळेच आता वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळामध्ये या संदर्भात एक पत्रकार परिषद स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार देखील या ठिकाणी घेणार आहेत आणि त्यांना देखील ब्रीफ करण्यासाठी या ठिकाणी हे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत। काही वेळातच ते देखील पत्रकार परिषद घेणार आहेत। मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर या आरोपीकडे वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी किंबहुना रिमांड रिपोर्ट तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत आणि लॉकअपमध्ये जाऊन या आरोपीला वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत आणि वेगवेगळे प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडून घेतली जात आहेत। अशा पद्धतीने कशा पद्धतीने जास्तीत जास्त पोलीस कस्टडी त्याची घेता येईल, कोर्टाला जास्तीत जास्त पोलीस कस्टडीसाठी माग करता येईल, यासाठी हे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत आणि त्यासाठीच वरिष्ठ अधिकारी स्वतः या आरोपीकडे विचारपूस करण्यासाठी, वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी आणि या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। धन्यवाद मिकी। आता या सगळ्या चौकशीतून नक्की काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आम्ही वेळोवेळी अपडेट घेऊच। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। तर पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली काल रात्री। त्याला सध्या पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय। आरोपी दत्ता गाडेची पहाटे वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली। आज सकाळी 2 वाजता त्याला शिवाजीनगर कोर्टात सकाळी 11 वाजता त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करणार आहेत। काल रात्री 1:30च्या सुमारास पुणे पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आली आणि आरोपीला शिरूर तालुक्यातल्या गुणाट गावातनं पकडण्यात आलंय। माहितीनुसार रात्री 12च्या सुमारास आरोपी पाणी पिण्यासाठी नातेवाईकांच्या घरी गेला होता। तेव्हा मला पश्चाताप झालाय, मला पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे असं त्यांनी बोलून दाखवलं। मात्र हे बोलून तो पुन्हा निघून गेला होता। मात्र पोलीस आणि प्रशासनाच्या आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री अटक करण्यात आली आणि पुण्यात आणलं गेलं। पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकामध्ये झालेला बलात्कार अर्थातच अत्यंत धक्कादायक होता आणि त्यानंतर आरोपी दत्ता गाडे याची ओळख लगेच कळलेली होती। आरोपी कोण आहे ते कळलेलं होतं, परंतु तो फरार होता। 2 दिवस फरार असलेला दत्ता गाडे काल त्याला अटक करण्यात आली। सरकारने उपकार केले का आरोपीला पकडून? सार्वजनिक ठिकाणी इथे सार्वजनिक परिवहन
खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचं, तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात. अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकृती वाढतच जाईल. पुण्यामध्ये गुंडांची जरी ओळख परेड केली असली तरी ज्यांची ओळख परेड झाली त्या सगळ्या गुंडांनी कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षासाठी त्याच गुंडांनी काम केलं आहे आणि त्या काळामध्ये त्यांना मोकळीक मिळाली होती. हे सगळे गुंड मी नावं घेत नाही, ज्यांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी केली होती आल्या नवीन, आणि जो एक मोठा इव्हेंट केला होता ओळख परेडचा, ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात आणि अजित पवार पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. तेव्हा त्यांची ओळख परेड आणि परत धिंड का काढली नाही आयुक्तांनी, हा प्रश्न आहे आमच्यासमोर. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत असल्याचं अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. एक्सपोस्ट केलेली आहे रुपाली चाकणकर यांनी. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुणाट गावातनं रात्री 1:30 वाजता त्याला अटक केली. पुणे पोलिसांची 13 पथकं सलग 3 दिवस आरोपीचा शोध घेत होती. आरोपीच्या शोधासाठी श्वान पथकांची मदत घेण्यात आली. ड्रोनचाही वापर करण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहेच. पण असे गुन्हे घडूच नयेत यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. राज्य महिला आयोगाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी सुरक्षा व्यवस्थापन बैठक आयोजित केली आहे. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात आल्याबद्दल रुपाली चाकणकर यांनी पुढे अशी पोस्ट केलेली आहे आणि आरोपीच्या फाशीसाठी पाठपुरावा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे महिला आयोगाच्या वतीने. बलात्कारासारख्या घटनांचं गांभीर्य या राज्यातल्या मंत्र्यांना आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण काल 2 मंत्र्यांनी केलेली धक्कादायक वक्तव्य. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचं समर्थन करताना घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही. ही घटना घडत होती त्यावेळी बसच्या आजूबाजूला 10 ते 15 लोक होते. प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते असं वक्तव्य केलं. तर अशा घटना घडतच असतात, देशात गुन्हेगार असल्यामुळे असे प्रकार घडतच असतात असं बेजबाबदार वक्तव्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केलंय. परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं. परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली, आरोपी अद्यापही अटकेत नाही, काय सांगाल? असं म्हणता येत नाही आहे. एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे. असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे. फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे. सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते. जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात. त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन एक कायम करतच असतं. राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत यांनी. बलात्कार होताना स्ट्रगल केलं नाही असं गृहराज्यमंत्री म्हणतात. ही आमच्या गृहराज्यमंत्री कदमांची मानसिकता आहे असं म्हणाले खासदार संजय राऊत. आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत. काय म्हणाले? काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही.
ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे. म्हणजे काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते आहे, विनयभंग होतो आहे, बलात्कार होतो आहे आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हटलं. हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही. म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं.